यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। मोह करतो जीव, तर त्या मोहाचे विषय काय काय असतात त्याच्यासाठी म्हणून हा श्लोक सांगावा लागला. कारण मागच्या श्लोकामध्ये त्यांनी मोहाचं फळ सांगितलं. काय होतं? मोहाने ज्ञानाला झाकलं जातं आणि त्यामुळे तो जीव स्वभावाला प्राप्त करू शकत नाही. म्हणून सांगतायत की मोही झाला तर स्वतःपासून दूर जाणार. तर मोह हा म्हणून शत्रू म्हणला जातो किंवा वैरी म्हणला जातो, डाकू म्हणला जातो. असे सगळे वेगळे वेगळे नावं दिली मोहाला. सगळं म्हणलं होतं आपण. निद्रा, मोहरूपी निद्रा, परत मोहरूपी चोर, असं सगळी नावं दिली त्याला. पाठ करून ठेवायची आहेत आपल्याला. तर त्या मोहापासून दूर राहायचं ह्याच्यासाठी, म्हणजे त्या सगळ्या नावाला तुम्ही घाबरताय ना, म्हणून ती नावं द्यावी लागली त्यांना. पिशाच म्हणलं, राक्षस म्हणलं, महानिद्रा म्हणली, समुद्र म्हणलं, मोह स्वयंभू रमण उदधिको तैर कर, म्हणजे एवढी सगळी उपमा देऊन सांगावी लागली. कारण तो मोहाला मोह तुम्हाला हरवतोय का तुम्ही मोहाला? म्हणजे मोह तुमच्या अधीन आहे का तुम्ही मोहाच्या अधीन आहे? काय कोण कोणाच्या अधीन आहे हो? म्हणून म्हणलं मालिक छे नोकर म्हणलं होतं ना. मालिक असताना सुद्धा नोकरा समान राहतोय, नोकर बनतोय. म्हणून म्हणलं की मोहाच्या अधीन होऊ नकात. तर निर्मोह स्वभाव आहे त्याची अनुभूती घ्या. तर तिथं आपल्याला दुःख संपलं, आपलं कष्ट संपलं. मराठी समजतंय का? कोण आहे? सोवानी जैन. मराठी समझ में आता है? हेलो, आपका आवाज म्यूट है आपकी. मराठी अगर नहीं समझ में आती तो हिंदी में बताएंगे. तर काय सांगितलं? शरीराशी मोह सगळ्यात मोठा. म्हणजे काय म्हणायचंय? एक एक नय जे लावतो ना आपण, सद्भूत व्यवहार नये, सद्भूत व्यवहार नये, तर त्यामधले प्रत्येकाशी मोह लावलाय. जसं म्हणलं की असद्भूत व्यवहार नयामध्ये कोणाशी मोह आहे हो? उपचरित असद्भूत मध्ये मोहाचे विषय कुठले? घर माझं, किंवा काय मुलं माझी, संपत्ती माझी, अजून काय काय तुमचं रंजू काकी, नातू माझा. म्हणजे काय उदाहरण लावायसाठी नाही, तुमच्या ज्ञानात काय आहे ते सांगा ह्याच्यासाठी विचारलं मी. काय म्हणलं अतुल काका? आपला मोह कोणाशी आहे? असं शास्त्रातलं नको मला तुमचं पाहिजे. तुमचा मोह काढायचा आहे ना बाहेर, तर रिअलाइज करा ना की मला कशाच्या शिवाय मी नाही राहू शकत, अशी आपली भावना आहे, आपले विचार आहेत. त्यामुळे त्यात अडकलोय आपण. कशात? मुलं माझी, दागिने कोणाचे आहेत? तुमचेच आहेत ना. दागिने माझे, परत म्हणलं मोबाईल माझा, सगळ्यात महत्वाचा. आता उपचरित सद्भूतला ते एकच उदाहरण राहिलंय सगळ्यात महत्वाचं. बाकी सगळं काढून घेतला तरी चालेल, पण मोबाईल माझा, म्हणजे त्याच्याशी मोह हे सांगायचंय मला. उपचरित सद्भूत व्यवहार नाही तर कुठं संबंध नाही आहे आपला, तरी सुद्धा त्याच्याशी मोह करतोय. पुढं म्हणजे आता या श्लोकामध्ये येणार ती सगळी तीच उदाहरणं आहेत. वपू एक सोडा, गृहम धनम दाराहा, पुत्रा मित्र शत्रू, हे सगळे उपचरित सद्भूत व्यवहार नयाचेच विषय आहेत.
मग त्या सगळ्यांना मी म्हणतो, माझं म्हणतो, त्यांच्याशी मोह करतो. हां काय शत्रूला सुद्धा माझं म्हणतोय. म्हणजे किती अज्ञानी झालोय, किती अंध झालोय. आणि मग ते म्हणून तर म्हणलं ना काल परवा काय तुम्ही सांगितलं, कोणाकोणाला माझं जोडतो तिथं अडकून पडावं लागतं. समजायला पाहिजे तेवढं तरी आपल्याला. तर म्हणून म्हणलं उपचरित सद्भूत व्यवहार नाही तर सगळ्यात आपल्या दूर दूरपर्यंत संबंध नाही आहे. पूर्ण सर्वथा भिन्न द्रव्य आहेत ती. अत्यंत अभाव आहे आपल्यामध्ये त्यांचा, तरी सुद्धा त्याला आपण माझं म्हणतो, त्याच्याशी मोह करतो. विचार करा, नातू नसला तर चालतंय का? चालतंय कसं? नातूमध्ये जीव आहे त्यांचा. काय जयश्रीमा, त्यांच्यामध्ये त्यांचा नातू लय चांगला आहे हो असं म्हणल्यावर कुणाला बरं वाटलं सांगा? नातूला कमी आपल्याला जास्त बरं वाटतंय. हुशार असेल ना नातू वगैरे तर त्याचं कौतुक केलं तर ते आपलं कौतुक वाटतं, आपल्यालाच अंगावर मास चढलेलं असतं. कसं? म्हणून सांगतायत की जितकं ते भिन्न आहे ना त्याची अनुभूती घ्या तर तिथं आपल्याला सावधानता येईल. त्याशिवाय आपण जगू शकतो. करायला पाहिजे तेच ना. असं ते जेवायला बसल्यावर त्या जेवणाशी आपला मोह कुठला नाही. आणि हो माझं जेवण म्हणजे किती दूर दूरपर्यंत संबंध नाही, पण ते माझं हे भाव आहेत ना जोडलेले, त्याच्यामुळं सांगितलं त्याच्यामध्ये सुख दुःख मानतो आणि त्याच्याने हैराण होतो हा जीव. मग शरीराविषयी मोह सांगितला कुठला नाही, अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. सांगतो काय, शरीर तुमचं आहे सांगतो. मग नाही सांगणारा असतो तो निश्चय नाही असतो असं म्हटलं ना. म्हणून त्या नयाने उलट सांगितलं की ते सुद्धा भिन्न द्रव्य आहे, त्याच्यामध्ये मोह करतो, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून त्यांनी एक घटना सांगितली होती की शरीराशी मोह करणारा सगळ्यात मोठा जीव कोण? सगळ्यात जवळ गेला शरीराच्या असा कोण? तो रोगी असतो ना, जीव त्रस्त असतो ना, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो ना. तर सांगितलं की तो सगळ्यात जास्त शरीराचा अनुभव चालू आहे त्याचा. म्हणजे आपण नाही असं नाही म्हणायचं, मला तुमची बाजू नाही कट करायची आहे, पण तरी सुद्धा सगळ्यात जास्त रिलेटेड राहिलाय ना आत्ता तर तो आहे. कारण शरीराचं सगळं दिवस रात्र चाललंय ना तिथं. म्हणजे मी आत्ता जाऊन आले हो हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेस मला असं दिसलं तिथं प्रत्येक येणारा जीव आपल्या शरीराचीच तक्रार करतोय, आपल्या शरीराचंच बरं व्हावं हे विचार. आणि कोणाला सांगतोय? समोर देव बसलेले नाही आहेत बरं करणारे, ते पण शरीरीच आहेत, शरीरवालेच आहेत. पण त्यांच्याकडून अपेक्षा काय? मला माझं शरीर चांगलं व्हावं, मी चांगलं व्हावं नाही, शरीर चांगलं व्हावं. आणि मग त्यामुळं त्या शरीराच्या प्रति सगळा उपयोग तिकडंच लावतोय, सगळा पुरुषार्थ, सगळी शक्ती तिकडं लावतोय. म्हणून सांगितलं की एक डॉक्टर होते. डॉक्टर पण पेशंट असतात कधी कधी. हो म्हणतात माणूसच आहे डॉक्टर आहे होते. माणूस म्हणजे देव वाटतंय आपल्याला, नाही डॉक्टर म्हणजे देव वाटतो. तर त्यासाठी सांगतायत की त्या डॉक्टरला म्हणजे खूप चांगले डॉक्टर होते, ते हार्ट सर्जन होते. झालेली घटना आहे बरं काही. तर त्यांनी त्यासाठी सांगितलं की त्यांचं नाव होतं नीतू माणके. काय? हां, ओळखता का? होय, बर आहेत का? नाही आहेत ना. तर त्यांच्याविषयी झालेली घटना सांगायला लागलेत. तर ते नीतू माणके म्हणजे हार्ट स्पेशालिस्ट, आणि त्यांची बायको होती ती ॲनेस्थेटिस्ट होती. म्हणजे भूलतज्ञ म्हणतात ना, हां तशा टाईपमध्ये. तर तिला सांगितलं, म्हणजे त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं म्हणे दोघांचं, आणि त्यामुळं दोघांना एकमेकांशी जास्त अटॅचमेंट असं. आणि आता इतक्या पूर्ण लाईफ गेलेलं जेवढं तेवढ्यामध्ये दोघांचं पण व्यवसाय सेम प्रोफेशन असल्यामुळं ते सारखं सोबत राहणं फिरणं असं एकमेकांशिवाय असं राहिले नव्हते ते.
आणि त्या बायकोवर त्यांचा खूप जीव होता. तर त्यांनी सांगितलं जीवनामध्ये जवळपास 10,000 लोकांचे हार्ट सर्जरी केले होते, म्हणजे 10,000 लोकांना जीवन दिलं होतं, असं त्यांचं मागं लेबल लावलेलं आहे त्यांना. तर एक दिवस सहज चाललं होतं असंच काहीतरी त्यांचं डिस्कशन. त्यावेळेस त्यांनी विचारलं म्हणे त्यांना की पतीने पत्नीला विचारलं की म्हणले मी इतके ऑपरेशन्स केले, इतके सक्सेसफुल ऑपरेशन झालेत माझ्याकडून, तर समजा कधी मलाच हार्ट अटॅक आला तर. म्हणजे त्यांनी हार्ट स्पेशालिस्ट स्वतः होते म्हटल्यावर त्यांनी आपलं एक अंदाज आपलं बोलता बोलता विचारलं. तर पत्नी ओरडली, असलं काय म्हणू नका, मोही जीव असते ते, असं ऐकायला शक्ती नसते त्यांच्यामध्ये. तर ती म्हणाली की असं काय म्हणू नका. तर पती म्हणाले तरी पण सांग काय झालं तर असं काय करणार तू. तर त्यावेळेस ते म्हणाले, ती पत्नी म्हणाली तुम्हीच सांगा मी काय करावं मग त्यावेळेस. बहुतेक त्यांना मुलं वगैरे नाही आहेत का, असं काहीतरी मी ऐकलं असं वाटतं, लक्षात नाही का, नव्हते जवळ असं काहीतरी. तर त्या पत्नीने विचारलं मी काय करावं सांगा तुम्ही. मग तरी त्यांनी विचारलं नवऱ्याने की तुझ्यापर्यंत तू काय काय करणार सांग. मग ती म्हणाली मी एकदम सुपर स्पेशालिस्ट कोण आहे तसल्या डॉक्टरना हायर करेन, कुठून असतील तिथून बोलवेन आणि तुमचा इलाज करेन, तुम्हाला बरं करेन, तुम्हाला जीवन देणारच, इतकी गॅरंटी. म्हणले सगळ्या चांगल्या रीतीने तुम्हाला ट्रीटमेंट मिळणार ह्याच्यासाठी मी धडपड करेन. तर पती म्हणाला ठीक आहे ऑपरेशन कोण पण करू देत, भूल तूच दे. का म्हणजे सगळं काय झालं तरी सुद्धा कोणी काय करेल येऊन तर, पण त्यामध्ये तू भूल दे. तर असा प्रसंग मला आयुष्यात कधीच येऊ नये अशी मी भावना करते, अशी ती म्हणाली पत्नी. कधी येईल असं तर मला वाटत नाही असं म्हणाली. आणि मग असेच दिवस गेले आणि एक दिवस पती हॉस्पिटलकडे चालले होते म्हणे आणि ती पत्नी दुसरीकडे कुठंतरी होती. तर त्यावेळेस त्यांना त्रास होऊ लागला होता, छातीत दुखायला लागलं होतं, कोणाला, डॉक्टरांना. आणि मग त्यांनी फोन केला ड्रायव्हिंग करत असतानाच की मला त्रास होतोय आणि मला शंका आहे की मला हार्ट अटॅक येईल असं. म्हणजे त्यांना आता ऑब्वियस आहे, त्याच्यातच आहे ते, परिचित विषय. आणि त्यांनी सांगितलं की मला अटॅकचे पॉसिबिलिटीज वाटते तर मी हॉस्पिटलला चाललो आहे, तू कुठं असशील तिथनं पटकन ये. आणि ते पण ड्रायव्हिंग करत होते कुठून तर, आणि त्यांनी लगेच रस्ता वळवला आणि ते या दिशेने येऊ लागले. आणि डॉक्टर पोचले हॉस्पिटलमध्ये. त्यांनी सांगितलं खाली लगेच त्या कोण होते काय म्हणायचं गार्ड असतील तिथं वगैरे, ते त्यांना सांगितलं की मी असं असं नीतू मांडके आणि मला लगेच स्ट्रेचर आणा, मला ऑपरेशन रूममध्ये जायचं आहे. आणि त्यांना धाप लागायला लागली, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि त्यांना स्ट्रेचरवर घातलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. तोपर्यंत इकडून त्यांची बायको आली आणि ती बायको भेटल्यावर ते म्हणाले असं ICUमध्ये जस्ट त्यांना नेत होते, म्हणजे कुठं हिंदुजाला बहुतेक गेले ते. आणि मग तिथं गेल्यावर ती पत्नी भेटल्यावर ते म्हणाले की मला असं नाही वाटत की मी आता ह्याच्यातून वाचेन. त्यावेळेस ती पत्नी इमोशनल झाली, मोही झाली. ती म्हणाली असं काय म्हणू नका, असं होणार नाही, तुम्ही इतक्या जणांना जीवनदान दिले तर तुमचं जीवन असं नष्ट होणार नाही आणि व्हायला नको आहे असं तिची अपेक्षा. तर त्यावेळेस सगळ्या डॉक्टरांचे फोन येऊ लागले जगभरातले. त्यांचे जिथं जिथं 10,000 म्हणजे ऑब्वियस आहे ना, ते 10,000 पेशंट होते, त्या पेशंटचे सगळे फॅमिली, त्यांचे रिलेटिव्ज सगळेच रिलेशनमध्ये आल्यासारखं. त्यामुळं अनेकांचे त्यांना फोन कॉल, चौकशी वगैरे वगैरे. आणि मग त्यांचं ठरल्याप्रमाणे ऑपरेशनला त्यांना आत नेलं तर त्यांनी बायकोला सांगितलं की तूच भूल द्यायला पाहिजे. आणि मग तिनेच भूल दिली आणि मग त्यांचं झाली, सर्जरी झाली, ऑपरेशन सगळं चांगलं सक्सेसफुल झालं. पण ते त्यांना बेअर झालं नाही. 3 दिवस ते म्हणले ते सहन झालं नाही आणि 3 दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते, पण 3 दिवसांनंतर ते गेले. कोण कोणाला वाचवलं सांगा, असं ऐकले बाबा मी. तर 3 दिवस काहीतरी त्यांना फार त्रास होत होता तिथं, पण होते. ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं म्हणले, पण नंतर ते 2-3 दिवसांनी गेले असं ऐकलं.
हम्म. तर मला म्हणायचं आहे की एवढ्या जणांना जीवनदान दिलं म्हणून माझं जीवन वाचेल, माझं शरीर मला सोडणार नाही, असं काही नाही. कुठल्याही देवामध्ये अशी शक्ती नाही की तुमचं आयुकर्म वाढवेल. साक्षात ते जिनेंद्र भगवान सुद्धा असमर्थ आहेत असं सांगितलं ना. म्हणून कोणी जीवन त्यांना देऊ शकलं नाही. जडीबुटी तेरे काम न आए. कुठली म्हणून त्यांनी एक वाक्य असं लिहिलं की देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम न आए, जब राम के घर की खूटी. म्हणजे तुला तुझं आयुष्य संपलं, तुझं वेळ संपली की कुठल्याही घरातून कोणी कुठल्याही जडीबुटीतून तुला पुन्हा जीवन मिळणार नाही, किंवा कोणी डॉक्टर येऊन तुम्हाला जास्त आयु देऊ शकणार नाही, वाचवू शकणार नाही. म्हणून सांगतायत कोण कधी जाणार ह्याचं काय पत्ता आहे का. मग या शरीराचा किती मोह आपल्याला आहे का तयारी अशी की या समयाला माझं प्राण गेलं तरी सुद्धा मला त्याचं भय नाही असं वाटतंय का. म्हणून काल आम्ही सांगितलं की त्या पेशंटना भेटून आलो होतो पंढरपूरमध्ये. तर त्यांना सांगितलं असं, म्हणजे जे सगळे बसले होते त्यांना सांगितलं ॲक्च्युली, कारण त्या पेशंटचा रिस्पॉन्स नव्हता फार, म्हणून की दीक्षेचे भाव करतो का आपण. असं नाही आहे की मरताना दीक्षा घ्यायची आहे असे परिणाम. आत्ता घेतो हे भाव करा तर मरताना दीक्षा होईल. काय म्हणता हो तुम्ही. घ्यायची आहे आज नाही तर उद्या, नाही तर मरताना तर घेणारच असं म्हणतोय ना. तर उलट तुम्ही आज घेणारे हे भाव दृढ करा तर ती पर्याय मरेपर्यंत येईल. नाहीतर कधी कुठून कसं मरणार आहे सांगता येत नाही. म्हणून सांगितलं की त्या पेशंटना मी की सोलापूरला एक जण मला भेटले होते आणि ते मंदिरात स्वाध्याय करत होते आणि त्यांच्याशी बोलले मी असंच की कसं चाललंय स्वाध्याय वगैरे. मग त्यांनी काहीतरी वाचलं, ते मला वाचून दाखवलं. मग मी त्यांना पण हेच संस्कार केले की म्हणलं वैराग्य वाढवा, आपल्याला दीक्षेचे भाव करा. तर त्यांनी मला स्वतःहून सांगितलं म्हणले मी दिवसातून 3 टाईम भावना करतो. म्हणले मी मुनी होणार, मी दीक्षा घेतल्याशिवाय हे शरीर सोडणार नाही. असं जितकी त्यांची बोलण्यात दृढता होती ना तेवढं माझ्या सांगण्यात नव्हती असं वाटलं मला. म्हणजे मी त्यांना सांगत होते की तुम्ही भाव करा ना, तर उलट ते माझ्यापेक्षा जास्त दृढतेने सांगत होते मला की म्हणले शरीर कधी पण साथ सोडेल मला माहीत नाही आहे, पण मी दीक्षा घेणारच आहे, त्याच्याशिवाय मला मरणार नाही आहे. मी फक्त माझ्यावर माझ्या बायकोची जबाबदारी आहे. त्यामुळं ती जर आधी गेली तर तिच्या नंतर मी दीक्षा घेणारच असं त्यांनी मला सांगितलं बरं का. मग माझं कर्तव्य मी आपलं सांगितलं. म्हटलं कोणासाठी अडकायला नकोय, तुमचं आयु आधी संपलं तर. म्हणले पण तरी सुद्धा तिच्याकडं पाहणारं कोण नाही आहे, तर तिला घरात आणताना मी सांगितलंय तुझी रक्षा करणार. काय नवऱ्याने सोडलं तर काय करणार हो. म्हणजे दीक्षा घेऊन गेला तर असं विचारतीये, काय करणार. लगेच म्हणायलाच हुशार आहे आपण. त्या बायकोनी घेतली, बायकोनी पहिला घ्यायची का नवऱ्याने घ्यायची हो. सगळे माझ्यासमोर बसलेले बायकोनी नवरे सांगा. कोणी पहिला दीक्षा घ्यायची. घेऊ दे. हा माझ्याशी बोलताय का. कोण आहे. प्रसन्न काका. दीक्षा कोण घ्यायची पहिला. भावना बिवना नाही तसली. भावना नको. भावना करून झालं पाळण्यात म्हणतात आम्हा भावना करायची. आता पाळण्यातनं बाहेर पडलो की आपण. बायको आहे ना माझ्यासमोर तुमची. आहेत की. कोण घेणार आहे पहिला. योगिता बेन. होय. घाबरतील काका. म्हणजे आपण नाही घाबरणार ते लवकर जा म्हणतात का. बर असू दे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे धर्मामध्ये उलट पुरुषार्थ आपला पहिला असावा, दुसऱ्यांनी घ्यावी हे भाव नको. पहिल्यांदा मला माझं कल्याण करायचं. ज्याच्या शरीराचा मोह कमी झाला ना त्याला दीक्षेबद्दल भय नाही वाटत. नाहीतर मग मरणाचं भय तर आहेच. म्हणजे ते तर तुम्हाला सुटणार नाही आहे. म्हणून त्यांना विचारलं मरणाचं भय वाटतंय का. म्हणजे त्यांचा रिस्पॉन्स नव्हता ॲक्च्युली, पण ते म्हणाले की 2 दिवसापूर्वी तर ते स्वतःहून म्हणत होते मला दीक्षा घ्यायची आहे.
जेव्हा ते बोलत होते तेव्हा. म्हणजे असं येणार नाही बरं का. जर उपयोग अडकला ना कशामध्ये, या शरीरात अडकला, त्या परिग्रहात परिवारात अडकला, सामग्रीमध्ये सगळ्या वैभवामध्ये अडकला, तर हे भावसुद्धा होणार नाहीत. फक्त तो जीव कसा म्हणतो माहिती का, ज्याला आम्ही आजपर्यंत संबोधन करायला गेलो ना, ते शेवटच्या समयातले असे जीव असतील, क्षपक असतील कोण, त्यांना आम्ही असं सांगितलं आपलं आता की करा हे तरी संस्कार करा की आपल्याला दीक्षा घेतल्याशिवाय शरीर सोडायचं नाही आहे, मी दीक्षा घेणार असं म्हणा, असे भाव करा. असं म्हटल्यावर त्यांचं काय रिप्लाय असायचं सांगा. जे अशा शरीराने ग्लान झालेत असं काय त्यांचं चान्स नाही आहे की त्यातनं ते वर येतील असे जीव. त्यांचा रिप्लाय काय होता सांगा प्रगतीताई? चिंतन करते का काय? तर अशा जीवांचा रिप्लाय होता की आमच्याच्यानी काय शक्य आहे का आता? म्हणजे शरीरात शक्ती नाही राहिली तर आमच्याकडून होणार नाही आता. म्हणजे पहिल्यांदा आपण नकार देतोय, म्हणजे असं तर मरणार आहे तसं तर मरणार आहे, पण आपल्याला आपल्याजवळ जाऊन हे देहापासून दूर व्हायचं आहे हे विचार नसतात. म्हणून हा म्हणला जातो मोह. कधी माहिती होती? लग्नाची माहिती होती का तुमची? सांगा मला. लग्न करताना केलं का नाही लग्न? अहो अभ्यास म्हणजे आत्म्याची ओळख हाच अभ्यास आहे. दुसरं काय अभ्यास करायचा आहे? मला सांगा किती अभ्यास केलेले दीक्षा घेतात? म्हणजे वैराग्य हे ज्ञानातून येतं, पण ज्ञान नुसतंच आपण कलेक्ट करत बसतो. ज्ञान नाही का सांगा तुम्हाला? दीक्षा घेतली का? घ्यायची. म्हणजे भविष्य काळ नाही वर्तमान काळ सांगा मला. म्हणून कुठल्या रिझननी आपण मागं थांबायचं नाही आहे हे मला म्हणायचं आहे. ज्याला साधना करता आली ना, ज्याला आत्म्याला ओळखता आलं, जाणता आलं, त्याला अंतरंगातनं फेकलं जात आहे असं की नको इथं राहायला मला. म्हणजे अशा मोहात राहायला नको, अशा परिवारात राहायला नको, अशा संयोगामध्ये जिथं की ते हे भवपरिवर्तनाला कारण आहे, जे अनंत मला दुःखाला कारण आहे, अशा संयोगात मला राहायला नको. हे भाव सहज होतात. म्हणून कुंद कुंद बालकांचं उदाहरण आहे का, जे त्यांनी सांगितलेलं सगळं, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला ह्याच्यामध्ये राहायचं नाही आहे. आणि ते माता पित्याला समजवत आहेत. माता पिता ज्ञानी होते का अज्ञानी सांगा? मग कोण दीक्षा घ्यायला पाहिजे होती पहिला? माता पित्यानी ना. दुसऱ्याला सांगायला लय हुशार आहे आपण. आपल्या बाबतीत आपण कधी घेणार आहे? म्हणून शरीराचं काळ संपायच्या आधी आपला निर्णय करा, त्याच्यातून बाहेर पडा. कारण मृत्यू कधी येणार हे कोणालाही माहीत नाही. त्यातलं वाचायचं होतं मला. म्हणजे समाधी मरण भाषामधलं थोडंसं वाचलं होतं मी. त्याच्यामध्ये छान सांगितलं असं तपस्येबद्दल वगैरे घेतलेलं. तप करायला पाहिजे, का करायला पाहिजे, तर माझ्याकडे नाही आता ते वाचायला, पण थोडंसं येतं ते सांगते. म्हणजे मी त्याच्यावर थोडंसं चिंतन केलं होतं किंवा ते छान वाटलं मला वाचल्यावर. मृत्यू समय में मोह करे ये ताते आरत हो है, आरत ते गती नीची पावे, यो लख मोह तजो है. काय म्हणले? मृत्यू समय में मोह करे ये. समजते ना? कधी मृत्यू समयी जर मोह करणार तर ताते आरत हो है, आर्त ध्यान होतं. म्हणजे जेव्हा जेव्हा मोह करणार तिथं कुठलं ध्यान आहे? कुठलं अर्थ ध्यान आहे सांगा? अहो आर्त ध्यान. सगळेच आहेत की कुठलं नाही आहे? मृत्यू समय में मोह करे ये. मृत्यू समय कुठला अर्थ ध्यान होतो तुम्हाला माहित नाही म्हणा, अजून मरण यायचं आमचं. मरण समय कुठला अर्थ ध्यान मा?
इष्टवियोगज, हे शरीर नष्ट होणार, हे इष्टवियोगज अर्थ ध्यान. परत अनिष्ट संयोगज म्हणजे रोग आलाय ना, तर त्या रोगाचा संयोग नकोय, हे अर्थ ध्यान. निदानजनित मला ह्याच्यातून बाहेर पडून चांगलं व्हायचंय, दुसरं शरीर चांगलं मिळावं, चांगल्या गतीला जावं, हे सगळं निदानजनित. आणि वेदनाजन्य तर सतत चालू आहे. म्हणून सांगितलं की मृत्यू समय में मोह करे ये, ताते आरत हो है. आरत ते गती नीची पावे, यो लख मोह तजो है. मग आर्त ध्यानाचं फळ नियमाने नीच गतीला जातो, कुगतीला जातो. हे फळ जाणून तरी ॲटलिस्ट मोह सोड, आर्त ध्यान सोड हे जीवा, असं त्यात सांगितलं. और परिग्रह जेते जग में, तीन सोन प्रीत न कीजे. परभव में ये संग न चाले, नाहक आरत कीजे. काय सांगितलं? और परिग्रह जेते जग में, तीन सो प्रीत न कीजे. जे काय तुम्ही परिग्रह सांभाळलाय ना स्वतःचं, म्हणून काय काय येणार त्याच्यामध्ये? नवरा, मुलं, सुना, घर, कपडे, दागिने, सगळं. और परिग्रह जेते जग में, तीन सो प्रीत न कीजे. त्याच्याशी प्रीत करू नका. काय म्हणले प्रगतीताई? कोणाशी प्रीत? प्रीतशी प्रीत करू नका सांगायला लागलेत. किती प्रीती आहे सांगा? और परिग्रह जेते जग में, तीन सो प्रीत न कीजे. परभव में ये संग न चाले, नाहक आरत कीजे. कोणाकोणाशी मोह केलाय ते किती परभवा तुमच्या बरोबर जाणार आहे तो? मंगल काकी, जी गोष्ट माझ्या मोहाची आहे, फक्त त्यातली एक गोष्ट घेऊन जावा पुढच्या भवात तर मानणार. काय काय घेऊन जाऊ शकतोय? एकही वस्तू आपल्याला बरोबर नेता येत नाही, तरी सुद्धा इथं त्या वस्तूसाठी आयुष्यभर झगडतोय. आयुष्यभर आपला सगळा उपयोग त्यात घालतोय, शक्ती घालतोय. म्हणून सांगतायत आरत ते गती नीची पावे, यो लख मोह तजो है. आता तरी सावधान व्हा, आणि कुठल्याही परिग्रहाशी जितका मोह वाढवणार आहे तितका अर्थ ध्यान वाढणार, आणि त्याच्या निमित्तात नियमाने काय होणार? नीच गतीला जाणार. जे जे वस्तू लखत है ते पर, तीन सोने हनिवारो. परभव में ये संग न चाले, ऐसो भाव विचारो. असं इतकं सुंदर वाटतंय ना ते भावना, एक एक त्या क्षपकाला नाही आहेत आपल्यासाठी सांगितल्यात. जे जे वस्तू लखत है ते पर, जे ज्याच्यामध्ये तुमचा उपयोग जातोय ना ते सगळं पर आहे असं बघा. जे जे वस्तू लखत है ते पर, तीन सो नेह निवारो. त्याच्यापासून तुम्ही स्नेह सोडा. परभव में ये संग न चाले, ऐसो भाव विचारो. ती वस्तू जवळ घ्या आणि विचार करा, ही माझ्या बरोबर पुढच्या भवात जाणार नाही, नाही, नाहीच. जो परभव में संग चले तुझ, तीन सो प्रीत सुखी जे. करा म्हणून सांगतायत आता प्रीती कोणाबरोबर? जो परभवामध्ये तुझ्या बरोबर जाणार त्याच्याशी प्रीती करा. जो परभव में, तेवढ्यातनं तरी विचार केला जाईल की आपल्या बरोबर कोण येणार आहे पुढच्या भवात. कितीही तो मुलगा प्रिय असेल तरी आपल्या बरोबर येणार नाही. काय म्हणत होते? जो परभव में संग चले तुझ, तीन सो प्रीत सुखी जे. पंच पाप तज, समता धारो, दान चार विध दीजे. म्हणजे म्हणून सांगतायत की मोह सुटला तर दान सहज होतं, पण इतका मोह असतो की शेवटच्या समयाला सुद्धा हातातून पैसा सुटत नाही किंवा एखाद्या गोष्टीचा मोह सुटत नाही. म्हणून मी आता ते एक उदाहरण सांगावं म्हणलं की घराशी पण मोह आहे ना.
तर कुठल्या कुठल्या जीवांना घराशी मोह असतो? फक्त मनुष्यांनाच नाही तर तिर्यंच्यांना सुद्धा त्या घराशी किती मोह. उदाहरण सांगा कुणाचं? ते एक जंगलामध्ये नाही का एक वाडा असतो पडका, आणि त्याच्यामध्ये त्या जंगलातले सगळे पशु येऊन राहत असतात. कोण कोण असं पक्षी, पशु, काय ते म्हणायचं, कासव, कोल्हे वगैरे असे पण ते तिथं जात असतात त्याचा आश्रय आला म्हणून. तर एक दिवस काय झालं की त्या जंगलाला आग त्या वाड्याला आग लागली होती. आणि मग ते हळूहळू एकीकडनं आग वाढायला लागली. तर त्या आतल्या पशूंना कळेपर्यंत वेळ झाला म्हटल्यावर ती आग खूप वाढली. मग आता ओरडारडी करायला लागले, पळापळी करायला लागले सगळे, कोणी कोणी बाहेर पडले तिथनं. आणि सगळेजण पळत असताना अनेक पशु, एक नाही तिथं, तर ते सगळे बाहेर पळत असताना त्यातनं कासव होता एक. तो म्हणाला की मला त्या आगीपासून वाचण्याचे 10 उपाय माहिती आहेत, कसं वाचता येतं ते. त्यामुळं तो बाहेर गेलेला आत आला परत. म्हणला ही काय करणार आहे आग, मला माहिती आहे कसं वाचायचं असतं त्याच्याविषयी. तर हत्ती आला. हत्ती म्हणाला की मला 100 उपाय माहिती आहेत, काय आगीपासून कसं वाचायला पाहिजे ते त्याचे. आणि त्याच्यानंतर कोल्हा आला. कोल्हा म्हणाला मला एकच उपाय माहिती आहे, काय म्हणले आगीपासून जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर दूर पळा, तरच तुम्ही आगीपासून वाचू शकता, असं म्हणलं. आणि तो पळाला बाहेर. पण हे सगळे काय केले हो? कोण सगळे हो? हां, आपण लगेच म्हणायला म्हणजे त्या कासवानी तर बाहेर गेलेला आत आला, तर म्हणला त्याला बाहेर जाईपर्यंत तो जळून गेला. म्हणजे आग अशी वाढली की ती आग, त्या कासवाचं स्पीड किती असणार बाहेर पडेपर्यंत, तोपर्यंत त्या आगीने त्या कासवाला धरलं. म्हणजे म्हणायचंय म्हणून की अनेक उपाय तुम्हाला मिळाले तर, म्हणजे ज्ञान, तुमचा पॉईंट होता ना, खूप ज्ञान मिळालं, बाहेर पडायचं किती उपयोगी आलं होते. जे ज्ञान तुमच्या उपयोगामध्ये येत आहे ना, तेच ज्ञान तुमच्या खरं ज्ञान, म्हणजे जे तुम्हाला त्या आगीतनं, म्हणजे काय म्हणायचं, कसली मोहाची आग आहे, या आगीतनं जे ज्ञान वाचवू शकतं तेच खरं ज्ञान. नाहीतर किती ज्ञान मिळालं तरी जर प्रॅक्टिकल करू शकलो नाही त्याचा, आपण ज्या जीवनात उपयोग नाही करू शकलो, तर त्या ज्ञानाला काहीच व्हॅल्यू नाही. म्हणून आता ज्ञान नाही आहे का हो आपल्याला? आता सगळं मिळालंय ज्ञान, त्याचं प्रॅक्टिकल करायचं आहे. म्हणून ते उतरवा आपल्या जीवनामध्ये. कधी उतरवायचं रंजू काकी? म्हणजे आपल्याला वाटते की आपली शक्ती नाही आहे, आपण कोणाच्या तरी अधीन आहोत, कोणीतरी आपल्या बरोबर हवं, अशा विचाराने आपण पराधीन होतो परत परत. मी करू शकतो असं म्हणा ना, एकटा जीव असतो ना, त्यांनी पुरुषार्थ केला तर सगळं शक्य आहे त्या जीवाला. पण विचार पराचा करतो. काय शरीराचा किती विचार करताय सांगा? हे शरीर त्रास देतंय, दुर्बळ आहे, दुखतंय, कसं दीक्षा घेणार? म्हणजे सांगितलं, एक जण आता यात्रा करून आलेत आणि त्यांच्या शरीरामध्ये खूप त्रास होता, पाय, कंबर वगैरे, असं चालायला येत नव्हतं फार. ते चालायला सुद्धा त्रास होता, तर त्यांनी गिरनार चढले आणि गिरनारला जाऊन व्यवस्थित वंदना करून आले. आणि आल्यावर त्यांनी सांगितलं की मला इतकं सुद्धा त्रास जाणवला नाही जेव्हा चढले तिथं, आणि आता घरी आल्यावर परत पाय धरून बसलेले आहेत. म्हणजे आम्ही म्हटलं धर्माने निर्जरा होत असते, धर्म करायला कधीही शरीर अडथळा करत नसतं, आपले विचार असतात त्याच्याविषयी. जो राग असतो ना त्याच्याविषयी, तो आपल्याला अडथळा करणार असतो. काहीतरी झालं तर एवढंच, हे विचारच आहेत ना, हेच तुम्हाला बाधक असतात. जायचं आहे का गिरनारला? ज्याला असं वाटतं ना आपलं शरीर खराब झालंय, आपल्याला त्रास होतोय, दुःख आहे, फार उदय येत आहेत, एक यात्रा भाव पूर्ण करा, बघा की निर्जरा होती की नाही, आपल्याला आपल्या जीवनात परिवर्तन होणार, दिसून येतात बदल. गिरनारला सगळी पहिल्यांदा आम्हीच गेली, मी बर बर. मग काय निर्जरा झाली ते सांगा. आपल्याला म्हणजे ते काय असं भासलं नाही की म्हणजे आपल्याला विशुद्धी असती, ते ना एक कारण आहे. विशुद्धीच्या निमित्तामध्ये कुठं ते दुःख राहिलं, नष्ट होऊन जातं सगळं.
म्हणजे उपयोग बदलत नाही ना. आपण घरात राहून तेच या की. शरीराकडे उपयोग घालवतो, ते त्रास, ते दुःख, त्या वेदना त्याच्याकडेच उपयोग जातो. त्याच्या निमित्तात कशी सुधारणा होणार? यात्रेला गेला काय विचार करता सांगा प्रगतीताई? किती विचार असतो, माझ्या शरीरात त्रास आहे, वेदना आहेत, मी कसं करणार, काय काय विचार असतात. हा, इथून जायचं पुढं कुठं जायचंय, पुढं कुठं जायचंय? हा, शिखरजी करायचंय आता. हा, घरी जायचं नाही. हो थांबा जरा, अजून यात्रा तर करू दे. मांगी तुंगी झाली, आता शिखरजी करू, शिखरजी झाली आता काय ते गजपन करू, असं सगळं तिकडं विचार. म्हणून त्या विचारामध्ये शरीर विसरलेलं असतं. हो, मग असं विसरण्यासाठी म्हणून सांगितलं जातं थोडं धर्माच्या जवळ जायला पाहिजे, थोडंसं रुटीन चेंज करा आणि एक यात्रा करून या, भाव पूर्ण करा, भाववासना अशी करा की तिथं आनंद भोगता यावा. म्हणून त्यांनी सांगितलं की धर्म म्हणजे सगळ्या रोगांचं औषध आहे. धर्म म्हणजे असं शेत आहे जिथं सुखच पीक आहे. काय काय म्हणले सांगा. धर्म असं शेत आहे की जिथं फक्त सुखच पिकतंय, दुसरं काहीच नाही आहे. त्यामुळं म्हणलं त्याच्या शरण गेलो तर नियमाने आपल्याला पण आपल्या दुःखापासून मुक्ती मिळणार. फक्त विश्वास असावा, तसा आपलं आचरण असावं, तसा अनुभव असावा, तसा पुरुषार्थ असावा लागतो. अन्यथा मोहाच्या आगीमध्ये जळून जाणार. जसं सांगितलं. कुठली? हा, सांगितलं की मग ते कासव जळून गेलं तिथं. उपाय नाही माहिती होते का? उपाय माहिती होते. नुसतं त्या उपायांचं ज्ञान घेऊन काय उपयोग? प्रॅक्टिकली यायला पाहिजे ना त्या उपयोगामध्ये. त्यांनी त्याचा उपयोग केला नाही त्या ज्ञानाचा. म्हणून कोल्ह्याने सांगितलं मला लई नाही आहेत, पण माझ्या आईने एकच उपाय सांगितलाय. काय? दूर पळा त्यापासून. म्हणून समजलं की कोणी जर आपल्याशी मोही आहे, आपण कोणाच्या विषयी मोही झालोय तर दूर पळा. कसं पळायचं? इकडं तिकडं पळापळी करू नका. विचारातून दूर जावा, ज्ञानातून दूर करा, भेद विज्ञान करा, स्वभावाकडं पळा. तर तो मोह आपल्याला त्रास देणार नाही. घराच्या विषयी मोह असतं ना, तर त्या मुंग्यांचं घर असतं, बघितलंय किती बीळ एवढंसं त्यांचं. तर ते जर समजा बुजलं राहिलं नाही तिथं, तर त्या मुंग्या किती वेळा गिरट्या मारतील त्या घराच्या बाजूनी आपलं घर. आणि सांगितलं त्यांच्या घराचा मोह म्हणा किंवा त्यांचं एक आश्रयस्थान म्हणून त्यांनी धरलेलं ते दुसरीकडनं काढतील होल, पण तिथंच राहणार. म्हणजे तुम्ही जर बुजवलं ना ते समजा, तर ते घर सोडणार नाहीत, ते स्थान सोडणार नाहीत, फक्त डोर दुसरीकडनं ओपन करणार. म्हणजे दुसरीकडं तुम्हाला त्याचं ओपनिंग झालेलं दिसेल. असं झालं एकदा फलटणमध्ये बरं का, पद्मा काकींच्या घरामध्ये. असं तिथे त्या कपाऱ्यातनं काय असतं त्या भिंतीचे थोडेसे लाईन उघडे झाले तर तिथनं मुंग्या येत होत्या. आणि ते किती काढलं तरी परत परत यायच्या. मग ते त्यांनी काय केलं की तिथं सिमेंट लावलं. मी म्हटले ते मरतील ना आतमध्ये मुंग्या, असं लावला तर. काढलं होतं त्यांनी, सगळ्या मुंग्या काढल्या, पण ते सारखं आतून येणार तर काय कळणार आहे आत आहेत की नाही. मग त्यांनी त्याला सिमेंट लावून पॅक केलं. मी म्हटलं ते मरतील आतमध्ये, कसं जगणार? तर ते म्हणाले काळजी करू नका, ते दुसरीकडनं ओपन करून बाहेर येणारच. म्हणजे त्यांचं ते रस्ता शोधत असतात. म्हणजे त्याच्याविषयी मोह हे सांगायचं आहे. घराचं जे काही राहण्याचं स्थान आहे त्याच्याविषयी किती विचार आहेत, किती त्याचे उपाय आहेत आपल्याकडं, पण आपलं घर कुठं आहे हे माहीत नाही, त्याच्याविषयी परिचय नाही आहे, त्याचा अनुभव नाही आहे, तिकडं जाण्याचा प्रयत्न नाही आहे. म्हणूनच आपण अजून बाहेर रमतोय. म्हणून काय पुरुषार्थ करायचा आहे? मी जाणणारा जीव आहे, या सगळ्यापासून भिन्न आहे, जाणतोय. हे जाणा तर मोह सहज संपणार. हो. जाणा हा मी असंख्यात प्रदेशी ध्रुव आत्मा आहे.
या आत्म्याचं परद्रव्याशी कोणताही संबंध नाहीच. या आत्म्याला पराचा मोह नाहीच. या मोहाचा मला काहीही फायदा नाहीच निर्णय करा. मी तर स्वभावानेच निर्मोह आहे, एकटाच आहे, शरीररहित आहे, परिग्रहरहित आहे, स्वाधीन आहे. अनुभवा. निर्मोह स्वरूपोऽहम्, सुख स्वरूपोऽहम्, ज्ञानदर्शन धर्म संपन्नोऽहम्. ओम विसर. नमो अरिहंताणं